उन्हाळा खूप वाढला आहे. आपण आज नाचणीचा आंबील बनवूया. आरोग्यासाठी खूपच चांगलं आणि शरीराला थंडावा देणारं. नाचणीचा आंबील बनवण्यासाठी मी इथे 1 फुलपात्र ताक घेतलं आहे, घट्ट असं. 2 चमचे नाचणीचं पीठ घालते. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपलं व्यवस्थित असं मिक्स झालं आहे. याच्यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत आपल्याला. आता मी हे अर्धा तासासाठी असंच भिजवून ठेवणार आहे. जास्त कडक ऊन असेल तर हे आपल्याला थोडा अर्धा तास किंवा 1 तासच भिजवून ठेवायचं आहे. जर जास्त कडक ऊन नसेल, उष्णता नसेल तर आपल्याला रात्रभर आपण भिजवून ठेवू शकतो. इथे आपलं आता नाचणीचं पीठ भिजलं आहे. आता आपण नाचणीचं आंबील बनवूया. इथे मी गॅसवर एक भांडं ठेवलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे आपण भिजवून घेतलेलं नाचणीचं पीठ आणि ताक आहे ते घालायचं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते. हे राहिलेलं सगळं ओतून घेते. आता ह्याला आपल्याला उकळी आणायची. ह्याला आपल्याला हलवत राहायचं आहे, नाहीतर गाठी होतात. असं मिक्स करत राहायचं आहे आणि ह्याला अशी उकळी आणून घ्यायची पिठाला. त्याला उकळी यायला लागली. आता याच्यामध्ये मी थोडं पाणी घालते. 1 फुलपात्र मी परत ताक घालते याच्यामध्ये. आता हे हलवत राहायचं. 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि थोडेसे जिरे घेतलेत, ते चेचून घेतलेत एकदमच दोन्ही. इथे देशी लसूण होता म्हणून मी थोडा कमी लसूण घेतला आहे. तुम्ही 6-7 लसणाच्या पाकळ्या घ्या साध्या असतील तर. लसणाने आणि जिऱ्याने आंबीलला खूप छान अशी चव येते. हे आपल्याला हलवत राहायचं आहे आणि जसजसं घट्ट होईल तसं आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. हे आता माझं थोडं घट्ट झालं तर आणखीन थोडं पाणी घालते आहे मी. चांगला 5-6 वेळा उकळी काढायची. आणखीन घट्ट होतं आहे, याच्यामध्ये आणखीन मला पाण्याची गरज आहे, तर मी याच्यामध्ये आणखीन थोडं पाणी घालणार आहे. 2 मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे. 2 मिनटामध्ये नाचणी आपली शिजते. जास्त वेळ लागत नाही, काही नाही. आणि बघा ह्याच्यावर कलर कसा चेंज व्हायला लागला आहे. मग असे थोडं पांढरट होतं आणि आता किती चेंज झाला आहे कलर. डार्क कलर आला याला. एवढी अशी पातळ पाहिजे. जास्त घट्ट पण आंबील चांगली लागत नाही. आणि जरी घट्ट झाली चुकून तर पिताना त्याच्यामध्ये ताक घालायचं. आंबील आपली शिजलेली आहे. 2च मिनटात कमीत कमी वेळेमध्ये होते. तयार आहे आपलं नाचणीचा आंबील. नक्की ट्राय करा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.